गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुर्कृपा उपासनेला दृढ चालवावे गुरु संताची सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा समर्पाची वाटे देवाहून गुरु थोर जयाच्या कृपे भेटे रघुराजवीर म्हणून पुढत पुढती मी अभिवंदिला श्री सद्गुरूची जो अभिलाषी तमनोची पूर्वितो हा सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज की जय. प्रमाण बोला. काय सांगू आता कसं झालं असं वाटलं नाही कुठनं सुरुवात करायची. किती सुंदर सुंदर भाव हिंदीत असू दे मराठीत असू दे म्हणजे नाही की संगीत जी भाषा कोई खराब नहीं होती बोलने वाला खराब होता है. तराजू कोई खराब नहीं होता बोलने वाला खराब होता है. अहो काटा मारणारा तर गोष्ट काट्याचं काय दिसतं प्रेमाने मला किती सुंदर भाव. असं वाटायला लागले की काय आणि जरा ऐकत बसा. त्या संगीत गुळ्याचे झक होते एक जण गेलो गुराळावर आणि तासभर ढिपीकडे बघत बसले. शिकंड चिकंड शिकंड चिकंड लहान येताना बघितलं म्हणजे तासभर झालं म्हणजे ढिपीकडे बघायला लागायचं काय हा विचार करायला म्हटलं कुणीकडे खाऊ प्रेमाने बोला. बघणार म्हणते विचार करून कुणीकडे खाऊ उराय म्हणणार कुणीकडे जरी खाल्ला तर सगळीकडे गोड होत आहे. वर्ण चाट खाल्लं चाट निकंड चाट चिकन कुणीकडे जरी टाकला असेल गुढी गुढी कुठे भेट आहे. तसं हिंदीत बोलू दे मराठीत सांगू दे कन्नडमध्ये बोलू दे त्यामुळे भाषा कुठली पण असू दे पण गुढी तिथे काय का गुढी एवढी जगात कुठे घरात गुढी नाही दारात कुठली आहे ना प्रेमाने बघा चिंतन करा म्हणलं नाही असं आग लगी आकाश नाही बरंच रांगार लोक म्हणजे वर बघायला आकाशात कुठला आग लगी आकाश नाही बरंच रांगार संत न होते जगत न जन्मत असत संत वाक्य आहे संताला कळत नसते संताच्या खुला असतात. आग आकाशात लागले म्हणजे आकाशात लागले म्हणजे वर बघायला कुठं लागला म्हणतात आकाश मध्ये जन होऊन दोन वटाच्या मध्ये पोकळ्या नाही संतांचा गीता आग लागली बोलणं कुठं सुरू आहे महाराज. आग मध्ये बोलणं सुरू नाही. परवाच गल्लीत कार्यक्रम करून 12-12:30 वाजल्या आणि भांडणं लागली. म्हटलं काय झालं काय नाही म्हणजे भांडणं लागली कशावरून म्हटलं आपण म्हणलं विचारलं म्हणजे वसंतदादा काय विचारलं जेवला का वसंतदादा काय म्हटलं तुझं वसंतदादा म्हणताय तो म्हटलं जेवलं माझ्याकडे करून म्हटलं तू कशा विचारा पाहिजे म्हणलं जेवला आग लागली काय सांगा. आता कुणाला जेवलं काय म्हणायचं मला अवघड झालं. पूर्वी लोक जेवलं काय खाल्लं काय विचारायचं आता जर विचारलं काय जेवला करता आमच्या घरात जेवलं तू काय करतो म्हणतात जेव्हा म्हणतात म्हणजे आग लागली आकाश काय सुंदर किती सुंदर वातावरण आहे ना बघा. जगाच्या पासून वातावरण घ्या माझ्या गुरुच्या दरबारात कुठं नाही बाकी. आमचे बंधू बघायचं असं नाही तिने 12-14 लाखाच्या गाडीत नाही बसल्यात कुठं गटर घेतो त्यांना जगाचा माणूस बसून दाखवा घे लाख रुपये देतो रोज कॅश 12-15 लाखाच्या गाडीला माणसून त्याला गटरमध्ये बसायला लावा काय बसतंय
अहो भिकारी दारू 2 रुपये दारू देते दुकानात जाऊन गाड्या घेऊन दे प्रेमाने बोला घरात घेऊन दे म्हणते गटरीतच पडणार घेऊन सगळ्यांना सुद्धा भिकाऱ्याची अवस्था आपण ताव काढणार. तिथे या गुरुच्या दरबारात काय आहे का बघितलं बघा. कोण कुठं बसले कोण जागा मिळते तर बसले माऊली मी. माणूस आला तर बसायला का सांगायची खुर्ची लागते. अहो दास काय सांगितले पॉकेटात 5 रुपये जाते लागणार आणि जेव्हाला ते हलावली होती त्याला खाली वाढली पाकिट जाईल प्रेमाने बोला पाकिट जाईल कारण का स्वातंत्र्याची युग अहंकार म्हणून सांगतो स्वातंत्र्य गरजेत संत आले का काहीतरी समजू नका. तुमच्या चरणावर माझी करबद्ध राहतात तुमच्या चरणावर जोडून सांगतो की जेवढे स्वातंत्र्य भाग परम भाग्य आहे आज बावड्याला याचा योग आहे. कारण माझं लहानपण इथंच नाही. माझी महाराष्ट्र स्वातंत्र्याची इथे PWC ऑफिस आहे ना इथं पूर्वी स्वातंत्र्याची पब्लिक वर्क डिपार्टमेंटची कॉलनी होती. तळाव टाकायचे तळाव उठवलं लहानपणच्या तळ्यापासून माझी पकडायला जात होता. आणि तिची गोष्ट माझं बालपण सगळे स्वातंत्र्य लाईन बाजारमध्ये ते सेकंड मिसळ कुणाकडून मिसळ करून मिळत होते लहानपणी स्वातंत्र्य मिसळ प्रेमाने बोला आता तर बसलं का दाखला माझं लहानपण सगळं इथं गेलेलं आहे. अतिशय आनंद वाटला त्यानंतर स्वातंत्र्याचे मन भारावलं जुन्या आठवणी आल्या म्हणून तिथपर्यंत आवाज करतोय तुमच्यातलाच आहे फरक समजू नका. एवढी तयार करा त्या चित्तानं ऐका कार्यक्रमाच्या पाठीमागचं प्रयोजन आहे. निरंजन बाबा काय घेऊन आलेले निरंकारी बाबांची प्रपंचात गरज का आहे एवढं जाणून स्वातंत्र्याची चिंतन करा. कारण जगात संत पण येतात आणि जीव पण येतात. म्हणलं स्वातंत्र्याची की बसंत के आने से प्रकृती मुस्कुराती है. किती सुंदर वचन आहे ऐकायला मिळालं मला संगत मध्ये युवा संगत मध्ये. बसंत के आने से प्रकृती मुस्कुराती है और संत के आने से संस्कृती मुस्कुराती है. तुम्ही आल्यामुळे संस्कृती मुस्कुरायला गेल्या म्हणजे सूखे को हरा करना काम बसंत आहे. वसंत आला की जे बघा पाणी अगदी काटक्या रास्त राहिलेले असतात पण वसंत ऋतू जागवून आले की पान फूल फळ लकडते. सूखे को हरा करना काम बसंत का है और मुर्गे को उठाना काम संत का है. काय सांगते की मुर्गा शब्दात तुम्ही त्याला मेले जिवंत करता नाही. ज्याला परमात्म्याचे ज्ञान नाही ते स्वार्थ बोलतं मरत आहे. मी नाही म्हणलं ज्ञानेश्वर महाराज म्हणजे दया पुरुषाच्या खाई चौकात हे करा. या ज्ञानाची आवडी नाही तवाचे जियालो काही वरी मरण चांग. ज्या जीवाच्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर प्रभू प्राप्तीची इच्छा नाही ब्रह्म प्राप्तीची इच्छा नाही तो जीव जिवंत असण्यापेक्षा मेलेला बरा संतांनी म्हणलेला संगीत म्हणून संत श्रेष्ठ संगीत. आज या कलियुगामध्ये निराकाराचं साकार रूप बाबा हातून शिकणार आहे. मानव मात्राला भक्ती शिकवायला लागली प्रेम शिकवायला आलेले धर्म शिकवायला आलेले सुख शिकवायला गेले. संगीत सत्य आणि असत्य काय त्याचा उलगडा करायला गेले. संगीत माणसाला माणूस बनवायला गेले माणसामध्ये प्रेम भावना उत्पन्न करण्याचं केलेले. शास्त्रजी या गुरुचं आगमन धरतीला वळताना तुम्हाला सांगू राम अवतार व्हायचा पण माकडे होती का नाही. आणि राम अवतार झाल्यावर पण माकड आहे. पण या पूर्वीच्या माकडाला आणि आताच्या माकडाला कोण हनुमान म्हणते का नाही म्हणत. पण प्रभू बरोबर जे शास्त्र वाणर जन्माला आलं त्याचं नाव आहे हनुमान. संगतजी कारण त्याचा संबंध प्रभूशी आला. संगत सगळं मंडळापासून ज्याचा संबंध सद्गुरूशी होतो तो या सृष्टीवरला देव आहे. संगत मग प्रयास आहे की प्रभूशी नातं नाही जोडायचं नातं जोडायचं आहे सद्गुरूशी. सद्गुरूशी नातं जोडलं ना प्रभू जोडलं
धर्म लांब नाही, मानवता लांब नाही, प्रेम लांब नाही, सुख लांब नाही, फक्त संबंध येणं सद्गुरू. म्हणजे दया मानेला तो देव पूजित आहे, पण खऱ्या देवात कोणी शोधू नका. सगळा संतांना येत जात नाही, दयाविन कुठे घेता ठाव नाही. त्या संगतीत सद्गुरूचं आगमन जीवनात झाल्यावर सत्य करत, खरी भक्ती करते, खरा धर्म करतो, खरं सुख करतं. मनुष्याने कसं काय करतो, आपण कुठं आलो, कुठे राहतो, कुठे जाणार आहे, त्या संगती जीवन काय करायचं आहे, त्या संगती प्रत्येक घटक कोण विराजमान आहे, त्या संगती या सर्व गोष्टी त्या संगतीत जीवनात सद्गुरू आल्यानंतरच होतो. देवाविषयी सद्गुरू आल्याशिवाय कळत नाही. आणि विचार करून बघा, ज्याच्या जीवनात सद्गुरू आलेले आहेत त्याचं जीवन पवित्र बनलेलं आहे, पवित्र बनलेलं आहे. त्या संगती तेही विभागात पूर्णत्वाला दिली, त्याच्या जीवनात पूर्ण पुरुष आलेला आहे, सद्गुरू आलेला आहे त्या संगती. म्हणून जीवनात सद्गुरूची गरज आहे. सद्गुरूशिवाय जीवन एक सत्य नाही ठेवत आहे, वैजन समजाच करून. सद्गुरूच्या जीवनात का गरज आहे, कारण सद्गुरूशिवाय सत्य कळत नाही. जोपर्यंत सद्गुरू येत नाही तोपर्यंत असत्याला सत्य जीव मानलं असतं. इतिहास आहे, पहिल्या कोणत्या जीवनात कोण आले, मारुती नाही, सत्य कळलं, नुसतं सत्य नाही कळलं, सत्याला निश्चित ग्रंथ केला, नुसतं नाही केला, त्याप्रमाणे प्रभूला अवतार भाव वागावं लागलं. एवढा अधिकारी पोहोचलेला फक्त सत्पुरुष जीवनाचा. चांगलं होतं काय झालं, मुक्ताई झाली, ज्ञानदेवांचं काय झालं, निवृत्ती नाही झाली. जितकेही या जगतामध्ये जितकेही संत आले प्रत्येकाच्या जीवनामध्ये सद्गुरू आलेले आहे. पण आमच्या जीवनात पण सद्गुरू पाहिजे. सद्गुरू शिवाय त्या संगीत ना आपल्याला कल्याण होतं, ना जीवात मला मोक्ष मिळतो, ना खरा धर्म करतो, ना हृदय पवित्र होतं, ना माणूस माणसाचं प्रेम करू शकतो, ना मानवता स्थापन होते, ना विश्वबंधुत्व निर्माण होतं, ना माणसाला माणसाचा देव करतो, ना माणूस माणसाचे प्रेम करतो. जो वेळ सद्गुरू येत नाही तोपर्यंत हे सर्व काही कळतच नाही. सद्गुरू आल्यानंतर काय करतात, त्या संगती सद्गुरू सत्याची प्राप्ती करून देऊन त्या संगती सत्याधिष्ठित जीवन जगण्याची कला सद्गुरू देतात. सद्गुरू जगण्याची कला देत असतो त्या संगत, म्हणून सद्गुरूची गरज आहे. त्या संगत जितकेही इतिहासामध्ये जितकेही पुरुष आहेत त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू आल्यानंतरच सत्य झालेलं आहे. म्हणून पण त्यांनी लिहून ठेवलं की देव काय आहे, भक्ती काय आहे, धर्म काय आहे, लिहून ठेवलं त्या संगत. म्हणून सद्गुरू करा त्या संगत. पुरातन इतिहासामध्ये सर्व काही पण सांगितले जो सद्गुरूची शरण आहे त्याला ब्रह्म. म्हणजे अनेक उपाय तरी सद्गुरूचे उपाय, अनेक उपाय करू नको, सद्गुरू कशा त्या संगती. बाबा अर्धेश्वर महाराज सद्गुरू आहे, समयाचे सद्गुरू आहे. प्रत्येक युगाला एक सद्गुरू असतो, गुरु अनेक असतात. गुरु काय करतो, नाम देतो, रामकृष्ण आहे, ओम नमः शिवाय, जे असं ओम नमः भगवत वासुदेवाय नाम देतो. आणि सद्गुरू काय करतात, नामे घेऊन नाम देतात. ज्या वस्तूचं नाव आहे ती वस्तू बनवून तिची वस्तूची समज करून देतात. हा फरक आहे. सद्गुरू वस्तूची समज करून देऊन मग नाम देतात. सद्गुरू काय करतात, अनुभूती देतात. अनुभूती असले असेल तर अनुभव आहे. उदाहरण, एका स्वातंत्र्याची कागदावरती साखर शब्द द्या आणि काटा गोड लागला का ना, साखर आहे की का लागत गोड शब्द आहे. साखर शब्द अनुभूती होता, कोण आहे का, कोण ही अनुभूती एक कोण है की नाही. साखर शब्द एवढा मोठा लिहिला, याचा 2 फूट 2 फुटावरती साखर शब्द लिहिला आणि 2 साखर नसतं, कुठलं बोल लागतं.
आणि बाजूला त्यांनी चाकावर अंतर म्हणले आणि जीभ बाहेर काढून खायला जिभेवर एवढी एकच खडा ठेवला साखरेचा टाकून द्या काय गोडा नाही. पहिले एवढं मोठं लिहिलेलं टाकून गोडा होतं शब्द आहे आणि एवढं जेव्हा गोड लागलं कारण अनुभूती खडा अनुभूती आणि गोडी अनुभव खडा अनुभूती शासनाची गोडी अनुभव त्याचं ब्रह्मज्ञान अनुभूती आणि सर्व व्यापक अनुभव आहे. मग सर्व व्यापक काय होत नाही भक्ताला जगाचं सर्व ब्रह्मज्ञानी जर सोडला तर इतर लोकांना परमात्मा सर्व व्यापक आहे आणि त्याची जाणीव काय नाही कारण ब्रह्मानुभूती नाही. साखरच नाही याच्याकडे ठेवलं तर गोडी कशी लागणार. मग सद्गुरू काय करतात जो निरंकार परमात्मा आहे जरा देव म्हणतो आपण मग त्याला तुम्ही नाही ठेवलेलं आहे खंडोबा नाईकबा तुतीबा जन्मा तुम्ही ठेवलं गणपती मारुती सासुदी मग त्यासाठी शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे सासुदीची काय म्हणलं अनान्य नामे सुविधी अरूपे रूपे पाहती आणि देव देवी म्हणती चर्चा ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या साईडला ज्याला नाव नाही त्याला नाव ठेवतं ज्याला रूप नाही त्याला रूप आणलं ज्याला लिहून नाही त्याला कोण देव म्हणणार तुम्ही देवी म्हणणार. तसंच परम सत्याला परमात्म्याला ना जात आहे ना धर्म आहे ना लिंग आहे ना वर्ण आहे ना कुळ आहे ना रूप आहे ना रंग आहे ना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उपाधी आहे. मुख्य परमात्मा निर्गुण निराकार परम सत्ता स्वातंत्र्याची सर्व व्यापक आहे सर्व व्यापक अशा ईश्वरीय सत्तेचे सद्गुरू ब्रह्मज्ञानाच्या द्वारे अनुभूती देतात आणि ही अनुभूती प्रत्येक संतांना होती म्हणून सगळ्या संतांचं मत एक आलं. कुठल्याही संतांचं घ्या कुठले संत घ्या पैगंबर जितके पैगंबरांच्या सर्व पैगंबर घ्या स्वातंत्र्याची मोहम्मद पैगंबरांचं घ्या स्वातंत्र्याची इसाले कलामध्ये येशू ख्रिस्तांचं घ्या तुकाराम महाराज घ्या त्यातून नामदेव घ्या जितके संत बसवेश्वर महाराज घ्या जितके सुफी संत आणि हिंदू धर्माचे संत आणि कुठल्याही जाती धर्माच्या संतांचं म्हणणं एक झालं कारण सर्वांना एक ईश्वरी सत्तेची अनुभूती होती. मग तुम्ही म्हणता ना जर ईश्वरी सत्ता माहित आहे मग आमच्या देवावर काय आणि देवावर कशाचं पूजन करतोय मुळात निरंतर मिळून ठप्पायची लोक देवाला मानत शास्त्रपतीचं प्रमाण म्हणले ना तर खरं सांगू निरंकारी महापुरुष खऱ्या देवाला जाणून मानतो कारण जगाने ज्याची कल्पना केलेली देवापाची कल्पना आहे प्रसंग देवापाची कल्पना केलेली आहे मूळ परमात्म्याला आकारलेले आहे. वेद देखील हेच सांगतो शास्त्रांनी त्यांना ज्याला ते मुले तेव्हा कदाचित भूत वा भवित वाहन भूया असे नित्य शाश्वत पुराण न हल्ल्याचे हल्ल्या माहिती जन्माला काही मरत नाही आज आहे उद्या असं नाही नित्य आहे शासनाची शाश्वत आहे निरंतर आहे असे अभंग आहे शासनाची आई नाही वडील नाही गोत्र नाही काय नाही शासनाची कधीपासून आहे त्यालाच नाही नहीं करण करके तुला कळण्याचा काही राहिला या मुलीचा बोला युगे करू अर्जुना अरे मी कधीपासून आहे मला तर माहित नाही मी कधीपासून आहे म्हणजे चिंतन करत तर युगाचे युग संपली तर कुणाला कळलं मी कधीपासून आहे कधीपासून आहे नाही आहे त्यासाठी आलाही आहे चिंतन करूया. अर्जुनापासून भ्रम होत आहे अर्जुन श्रीकृष्णाला रथावर बसलेला म्हणतो वस्तुदेवच म्हणतो अर्जुनाला विचारलं म्हणून त्यांना सांगत का मला काय झालं मला तू माझी घोडे राखतोय माझा मोठा करतोय माझा रथ फिरवतोय मी माझं बसतोय अर्जुना बहुत बडी गलती कर रहे हो प्रेमाने मला जगलं काय अज्ञान आहे तुझ्याजवळ काय सांगता मला तेव्हा मी डोळ्याने बघा राहिले तुम्ही रस्त्यावर बसलाय तुम्ही किरीट घातले तुमचा नेरपीस आहे तुम्ही श्याम वर्ण आहात तुमचा निळरंग आहे तुम्ही पितांबर नेसलेला आहे वस्त्र धारण केलेलं आहे अंगामध्ये आभूषण घातलेले आहे माझ्या रथावर रोज बसताय माझ्याबरोबर फिरायला येतो आणि तुम्हाला काय सांगायचं आहे श्लोक घातला
नको शक्य दृष्टी म्हणे ना स्वचक्षुष दिव्य गजाने ते चक्षु पैश्वमय योगमय ईश्वरा हे अर्जुन तू किसी नेत्र से मुझे नहीं देख सकते. अर्जुनाने विनंती केली, अर्जुना नती शक्यची दृष्टी म्हणे ना स्वचक्षुष तुझ्या डोळ्याने तू मला पाहू शकत नाहीस. आता हे रसात बोलणं चाललं बरं का. भगवान श्रीकृष्ण पुढे बोलले, अर्जुन उभारलेला आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात तू तुझ्या डोळ्याने अर्जुन मला पाहू शकत नाही. अर्जुन मला काय तेव्हा माझ्याकडे उभारलाय काय बघायचं मी तुम्हाला बघायला लागलेला आहे. अर्जुना तू जे बघतोस या डोळ्याने ते रूप आहे आणि रूप माझी कथा नसेल तर नशिबान आहे. रूप नशिबान आहे म्हणजे पुढे म्हणलेलं आहे की त्याकडे नदी शक्यची दृष्टी म्हणून स्वचक्षुष दिव्य पदानी ते चक्षु दिव्य शब्द वापरला दिव्य म्हणजे ब्रह्मज्ञान दिव्य पदानी मी येतो तुला दिव्य चक्षु मध्ये नेत्र ज्ञान मग तक्षमय योगमेश्वर मग तक्षमध्ये पाहशील की मी योगेश्वर कोणाकडे वाहत आहे. कारण मला गीतेचा श्लोक आहे. त्या संजयची 12-15 वर्ष शाळा कुठली 10-12 वर्ष वारी केली व्यासपीठ चालवलं प्रवचन केली वथाला मिशन होते तेव्हापासून प्रवचन करू प्रवचन झाला. त्या संघात 8 वर्ष प्रवचन शिकायला होतं. 3 वर्ष शासंघाची साहित्य सगळे काल शिकायला होते. 2 वर्ष चांगल्या पासिटीचा अभ्यास मार्गदर्शनासाठी शासंघाची एका वकिलांच्याकडे होतं. आयुष्य सगळं परमार्थाचं शासंघाची घरामध्ये मूर्ती होती. शासंघ वारकरी संप्रदायाचं घराणं आमच्या आजोबाचं छाती ज्ञानेश्वर घेऊन गेले देह ठेवला. आमच्या घरात का चालतं जीवन कसं आहे कुठलं येतात उभं जाऊन उभं सोनं करून चालतो तुम्हाला प्रेमाने बोला. हे काय सांगायचं हे काय बोला काहीतरी कारण इथं जे बोलणं हे काही पाकिटावरचं बोलणं नाही हे अनुभवाचं बोलणं. तुका म्हणजे अनुभव आले जे रंगा ते या जगात येत असते. संतांनी स्वतः अनुभव घेऊन जगाला दिलेला आहे. आता घेणाऱ्याने घेतलं नाही गेलं कुठे विषय तुम्हाला सांगू घेतलाच आनंद नाही घेतला नुकसान देणार असं नाही. त्याच्या गावात पोली दुकान ते पोली दुकान जवळ त्याला गावात पोट दुकान म्हणजे परकाट ह्याच्यामध्ये होईल चोरी व्हायला पाहिजे प्रेमाने चालेल. काय केलं गावात 4 लोकांनी मुंबईतनं भरवेट खुरा आणली दररोज टाकायला लावलं झालं दुकान फोडून 5 तरी कपडे घेऊन पोलीस सकाळी ताजा तवा त्याला जाऊ गोळा झालं बरं म्हणजे कोर्टात सुरू झाली म्हणजे आता बघून सुटूच नका कोर्टानं पुण्यातून सांगितलं म्हणजे बघा दुकान फोडतो तेव्हा माल गेला म्हणजे मला काय नाही तेव्हा म्हटलं कोणा कसं नाही म्हणजे माझे कपडे माझ्या घरात म्हणजे तुमची तेही कपडे मंडळी असतील तुमचेच कपडे गेला म्हणजे प्रेमाने होता. त्या संघात जायचं काम संतांचं आहे घ्यायचं तुम्ही करा संतांचं काहीही जात नाही. निरंतरावर म्हटला आनंदाची गोष्ट आहे तुमचा प्रपंच सुखाचा तुम्हाला सत्य करून प्राप्त तुम्ही माणूस केला खरा धर्म आहे आपल्याकडे उद्धार देशी पिढीचा उद्धार होईल नाही घेतला का निरंतर काहीही जात नाही. कुठल्या संताला अडचण घेतं मला सांगा दाखवून द्या. ज्ञानोबरांचं काय केलं तुकारांचं काय केलं नामदेवांचं काय केलं काय नमस्कारांचं काय केलं येशू ख्रिस्तांचं काय केलं कुठल्याही संतांचं काही नाही केलं. आता मी सांगितलं का नाम घेता राहू नका हे कसे बोंब नाही कशी तुका म्हणजे मला सांगता महाराज शेवटी लिहून ठेवलं अरे मी स्वागत सांगून द्यायचं कीर्तन सांगून द्यायचं शेवटी बोलून सांगून द्यायचं तरी घेणार. तुकाराम महाराज म्हणजे घ्या तरी घ्या याचं अवघड सोडून द्या जाऊ तरी अजून साधवीच व्हायचे भेटी तर भेटी कोणी येतं साधवी जाणार म्हणजे माझ्याकडे मला मी बोंबले जाणार कुणी घ्या तुम्हाला घ्यायला पाहिजे ते एक भेटला तरी बसायला साधवीत जाऊ वाटे तरी वाटे कोणीच भेटी येतं एक भेटला तरी बसायला अगदी एवढं वेळ पकडे रस्त्यासाठी ही एकंदरी घेतलं तरी आनंद आहे. कारण शिवाचे प्रयोग नसतात प्रेमाने बोला शिवाचे कधी प्रयोग आहे ना 15 वाजूला जे शिव असते प्रेमाने बोला हे संतांनी प्रयोग कधी नसतात तरी पण मग खुल्या आवाज आहे काय आवाज आहे एवढ्यासाठी कुठल्या जीवानं उद्या मेल्यावर परमात्म्याकडे तक्रार करायला नाही माझा कॉलनीत निरंतर आवाज आला नव्हता म्हणायचं नाही. तेव्हा परमात्मा म्हणणार तुझ्या कॉलनीत कार्यक्रम झाला होता एवढे संत आले होते त्यासाठी गीतेत पुराणामध्ये प्रमाण आहे कि कोई भी बंदा ये नहीं कहे कि अल्लाह का हुक्म मेरे कान पर नहीं आया माझ्यापर्यंत आवाज नाही आला म्हणून
काल प्रत्येक ग्रंथात प्रत्येक संतांनी सांगितलं प्रत्येक जीवाच्या कानापर्यंत फोटो लावा, संगती क्षणोक्षणी करावा हा ते विचार करावा फार भविष्य नाशिवंत ते जाणार होते. काळ कथा विशुद्ध सावधान सावधान फक्त कोण झाले समर्थ झाले भावल्यावर पहिल्या किंवा पडल्या त्यांचे म्हणजे झाले. अरे बापरे म्हणजे सावधान म्हणतात म्हणे तिथनं गेलेलो बरं आणि आपल्या आश्चर्यात टाका आहे असा नाही 2 किलो काय 4 किलो काय पुन्हा घोड्यावर बघून व्हायचंच मिळवलं संगती संत जागे झाले म्हणून संत जागे करतात. विनोदाचा भाग नाही संगती गांभीर्याचा भाग आहे. चिंता न करा मग काय कसं काय जीवन आहे सगळं सत्यचा अर्जुनाला 42 वर्ष संगती संघ होता कृष्ण परमात्म्याचा कधी देखील देवाबरोबर उठत होता खात होता बसत होता खेळत होता रुचत होता. ज्ञानेश्वर तुझे हा ऋषी हा भूतानीच आहे हा कोटीची निवांत होतो नवीन ऋषी लागले भारताचे दिवस कारण बघा ज्ञानेश्वर अर्जुन रुसला ना तर विनंती करायचा शास्त्री कृष्ण असं नाही रे असं नाही रे असं नाही रे शिकला गप बसायचं नंतर बोलायचं. हा कोटी हा निवांतच आहे हा ऋषी भुजानीच आहे. रुसला विनंती करायचं शिकला गप बसायचं. इतकी जवळीक होती कृष्ण परमात्म्याची अर्जुनाला त्यांची वृत्ती केलेली अर्जुन आत्मा होता कृष्णाचा तरी देखील त्या संगती कृष्ण अर्जुनाला कळला नाही जोपर्यंत ब्रह्मज्ञान दिलं नाही. आता विचार करा आमची तर एवढी वृत्ती नसते. नांदुराने देवाला निवड काढला पण व्यापक स्वरूपाचं ज्ञान त्यांना कळलं नाही. त्याने ना देवा हे म्हणजे ओळखतो काय ओळखतो म्हणजे नांदुरा तुम्हाला काय समजायची हे म्हणले एकदा तुम्ही विश्वास आहे म्हणजे की नाण्या स्वतःच करून बसला केशव स्वामी रुपयाला सर्वत्र विठ्ठल घेतलं रूप कुत्र्याचं शास्त्री पांडुरंगाने आणि देवाचं सोडायला वयांच्यामध्ये स्वतः करून नांदूर आहे भागशास्त्री रोटी करून बसले होते देवाचं सोडायला कुत्र्याचं रूप घेऊन रोटी उचलली काठी घेऊन वाढले लागला. अरे मला कुत्र म्हणजे माझी भाकरी घेऊन ठेवायला झालं पुन्हा दरबारातून सांगितलं देवा अरे कुठं आला म्हणजे वाईट किती पण बसलो देव माझ्या हातात नाणे आरोग्य पण तुला कळलं नाही कळलं नाही म्हणल्यानंतर संस्कृती विश्वपासून जाऊन चरण धरले आणि व्यापक स्वरूपाच्या शास्त्रीय बोध प्राप्त करून घेतला की खरा विठ्ठल काय पुन्हा चॅलेंज केलं तेव्हा हे म्हणजे आता मग त्याला ओळखतो तर म्हणून म्हणजे नाण्या स्वयंपाक करून बसला की जो स्वामी रुपयाला सर्वत्र विठ्ठल नाण्या लागे काठी तूच करायची कोणती रोटी का खाची सर्वत्र विठ्ठल श्वान हातीला बोलत आहे नाण्या तुझं त्याचे कळाले त्या संधी नाण्या म्हणे खेचरीच विठ्ठल सर्वत्र विठ्ठल अनुभूती हो त्याचं नुसतं काय कुठून काय नसावी नामदेव म्हणतात आता पांडुरंगण नाही आता मला अनुभूती आहे कारण सर्व याच तू आहे प्रत्येक घटात तू विराजमान कुत्र तुझे माहीत असू दे बहीण आणि प्रत्येक आत्मरूपानं तू आणतोस आता अगोदर फक्त वाटत होतं तू पंढरपुरा पुढचाच त्यामुळे आयुष्यात पंढरपूर सोडलं नाही. पांडुरंगाला म्हणजे मला जीव हा माझा पण पांडुरंग मला पंढरपूर सोडायला लावू नका पण व्यापक स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर हेच नांदेड आहे खरंच ज्ञान घेऊन पंजाबला गेले विचारलं करून बघा पंजाबला जाऊन गुरु नानक देवजीने हे ज्ञान दिलं. गुरु अंगदजी रामदासजी सरळ गुरु गोविंद साहेबांच्याकडे ज्ञान आलं मध्यंतरी ज्ञान लोकलं शास्त्रजी पुन्हा हेच ज्ञान काम शांतकडे प्रगट झालं. काम शांत बाबा कुठे शांत बाबा कुठे शांत बाबा गुरुची शांत अवतारींच्याकडे अवतारींच्याकडून बाबा गुरुची शांत आणि गुरु बाबा शांत कुठून विद्यमान सद्गुरु बाबा हर विद्यमानाकडे वरच त्याची आपला मान मला बरोबर आता आमच्या पीएमजी मीटिंग टाका काढल्या उषा टाकेतो पीएमजी पंडित नारायण सांगितलं आता इथे शाखा काढली म्हणून शिवी करेक्ट जायचं पहिले यांची काय ते पण नाही सांगितलं दुकान बदललं माल बदलला का नाही त्याचा अवतार बदलला हा अवतार बदलत आलेला आहे पण संदेश नाही बदलला संदेश तोच आहे संदेश घ्यायचा आहे हा शास्त्री जात नाही घेतली तुम्हाला सांगू द्या जे दिसते ना कुठून हा पण शुक्रवार महाराज महाराज नाहीये शास्त्री ते दाढी पगडी जर रूप नाहीये हे म्हणजे सद्गुरू बाबा हरजी महाराज नाहीये. त्या दाढी पगडीच्या आत जी परम सत्ता आहे ते ज्ञान आहे
ते ज्ञान निरंकारी बाबा त्याच्याशी जोडायचं आम्हाला. माझी पगडीशी काय जोडायचं आम्हाला, काय संबंध आहे? ते शरीर आहे अजून देखील आकाराशी जुळलं, त्यामुळे बघून नाही तू ज्याच्याशी जुळलं ना हे रूप नश्वर आहे माझं, मी खरं कसा सर्व वाटत आहे. ही समज सद्गुरू आल्यानंतरच प्राप्त होते. मग वृत्ती बळावते, मग वृत्ती पूर्ण करण्यात जाते, मग जीवन परिवर्तन होतं, मग जीवन सुंदर होतं, मग सर्वांचा देव दिसू लागतो, मग भेद मिटून जातो, मग हिंदू माझा आहे, शीख माझा आहे, काही मुस्लिम माझा आहे, ही भावना करते. या पृथ्वीवरची प्रत्येक जीव माझा आहे ही भूमिका होते. कारण गौरव निघून जातं. कुठल्या धर्माबद्दल घृणा राहत नाही, कुठल्या जातीपातीबद्दल घृणा राहत नाही. स्वातंत्र्याची सर्वांच्याबद्दल प्रेम निर्माण होतं, सर्वांच्या मध्ये आत्मात होतो, सर्वांच्यावरती प्रेम निर्माण होतं, सर्वांच्याबद्दल आदर सत्कार निर्माण होतो. कधी वस्तू झाल्यानंतर. आणि असं जे हृदय आहे ते हृदय परमात्म्याला अत्यंत प्रिय आहे. असं समजू नका तुम्ही 2 तास पूजा करताय म्हणजे देवाला लय आवडताय असं काय समजू नका. आता भ्रम करून देऊ नका. मी खूप वेळेत वैकल्य करतोय, दान करतोय, जी सर्व कर्मकांड करतोय म्हणजे माझी भक्ती भगवंताला प्रिय असं समजू नका. हा सर्वात मोठा भ्रम आहे. मी खूप व्रत करतो, मी 2 तास पूजेला घालवतो, मी 16 पूजा करतो, माझ्यासारखी पूजा कुणी नाही. आमच्या घरातून बघा देवाला केवढा मोठा आहे, सगळे देव असं जर कुणी मानत असेल तर तो सर्वात मोठा भ्रम आहे. गीता काढून घ्या. ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये 12 अध्यायाचा श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात मला कोण प्रिय आहे, कोण प्रिय आहे. आद्वैतानाम सर्वभूतानाम मैत्र करुणाम आहे, निर्मोह निरंतर समदुःखी क्षमे संतुष्टम सतयोगी गीतात्मा दृढनिश्चया नैयार्पित मनोबुद्धी मनभक्त समप्रिया. काय सांगितलं, मला तो भक्त प्रिय आहे. आद्वैतानाम सर्वभूतानाम, जो सकल भूत मात्राच्या ठिकाणी कुठल्याही जीवाचा द्वेष करत नाही. बसते सोहळ्याच्या पूजेत बसते का बघा, आठवड्याच्या वारात बसते का बघा, एवढी मी व्रत करत असेल, एवढी पूजा करत असेल, माझ्या मनात जर एखाद्या प्रती जरी घडं असेल, कोणाबद्दल घराच्यांच्याबद्दल शेजाऱ्यांच्याबद्दल आणि कुठल्या जाती धर्माबद्दल पंचांबद्दल घडं असेल तर ती केलेली पूजा व्यर्थ आहे. मी म्हणत नाही शास्त्र म्हणत. आद्वैतानाम सर्वभूतानाम मैत्र हे करुणाम आहे, जो सर्वांशी मैत्र भावनेनं वाढतो. निर्मोह कुठलाही मोह नाही, निरअहंकार कसलाही अहंकार नाही, समसुखी समसुखदुःखी सुखदुःखाच्या ठिकाणी सम. आद्वैतानाम सर्वभूतानां मैत्र करुणाम आहे, निर्मोह निरंकार समदुःखी सम संतुष्टम सतत योगी विचारणा, जो संतुष्ट आहे, सतत युक्त आहे, माझं स्मरण करतो मला जाऊन संतुष्टम सतत योगी विचारणा दृढनिश्चय मनोबुद्धी मनोभक्त समप्रिया. दृढ निश्चय आहे, मला सर्वस्व म्हणतो आणि माझ्या ठिकाणी मला जाणून देणं मनबुद्धी अर्थाने केलेलं आहे. तो भक्त मला सर्व भक्तांमध्ये अत्यंत प्रिय आहे. चित्र म्हणताना तो भगवंताला तासभर पूजा करणारा, सोहळ्यात पूजा करणारा, लाल फुलं घालणारा, पांढरी फुलं घालणारा, शुक्रवार करणारा, मंगळवार करणारा, खंडोबाला जाणारा, नाईकबाला जाणारा, शासनचुकीला जाणारा, यल्लमाला जाणारा, शासनचुकी महापुराला जाणारा, दुर्गाला जाणारा, शासनचुकी गणपतीला जाणारा, दत्ताला जाणारा, म्हणता आलं असतो का नसतं मला सांगा, आलं असतं. पण स्वतः गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगितलंय अशा दैवी गुणांनी जो युक्त भक्त आहे, ज्याचा अंतर्भाग पवित्र झालेला आहे, असा भक्त नाही असा भक्त नुसता आवडत नाही, ते माझं हृदय आहे. एरवी ज्ञानी जो म्हणी गो ते चैतन्याची तेवढा माझे आज कुठे झाला बघा भगवंत. ते म्हणजे आणि असं जो जाणणारा ब्रह्म ज्ञानी आहे ना, तो माझं हृदय, मी त्याचं देव आणि तो माझं हृदय आहे. अरे देवाचं हृदय काही देवाची पूजा करून होता येणार आहे. आयुष्यभर देवाची पूजा केली, व्रत वैकल्य केलं आणि घराचा व्रत करायला नाही. आवड देव पूजा करून उठलं बायकोला समजतात हास्य बरोबर चार पगा दिला प्रेमाने आणि तासभर एखादा घंटे दुसऱ्या हातात पडली 2 किलो पात्र कुठे म्हणतात फुलाचं पुढे 4 घेतले आमचाच पाहून नाही.
अहो जो पूजा करून उठला माणसं कापूस खातात कापल्या. आता जो मला घालतो गबऱ्याचा मारतो म्हणतात, काय करतो पूजा करून उठली मला म्हणतात अंग कापडून भरते. आता विचार करा, काच बरं झालं होतं सगळीकडे गंध नव्हते, सगळीकडे गंध नव्हते, पण ह्याच्या जीवनात गंध नाही विचारच आहे. ते वास्तव आहे, त्याला सांगितलं दाखवतो. आईला नगरमध्ये पाहुणांच्या काय सांगितली सगळं करतोय, पण घरात एवढं करत नाही. काय देव संतुष्ट गेला, कुठल्या संतांनी काय केलं, देवाला काय दिलं संतांनी विचार करा. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी काय निवड शासनाची काय निवड नारळ खोबरं पत्र कोंबडी बिबडी दिली, काय दिलं, कसं संतुष्ट कर. परमात्म्याला जन संतुष्ट करता ना तो विधी घेऊन आलाय शासनेश्वर करून परमात्म्याला ज्याच्यामुळे संतुष्ट करतायत, देवाला पण आनंद देत आहे. तो जो विधी आहे ना ती विधी घेऊन आलाय सद्गुरू माझा. ती विधी तेव्हा जीवनात येते जेव्हा विधाता जीवनात येतो सद्गुरू. मग जीवन बघा किती पवित्र आहे. जेव्हा जीवनात सद्गुरू येतो ना तेव्हा तुमची प्रत्येक कर्मपूजा, तुमची श्वास पूजा, तुमचं चालणं फिरतं येत आहे. बघा तुमचं बसणं समाधी आहे, तुमचं बोलणं गुन्हावाद आहे, तुम्ही केलेली कल्पना त्याचं सवय आहे. शास्त्र सांगते जेव्हा या सत्याला तुम्ही जाणता शास्त्रजी ही पूजा, शास्त्रजी तिला मानवतेची पूजा म्हणलेला आहे, खरी देवाची पूजा म्हणलेला आहे. शास्त्रजी ब्रह्मज्ञानानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये अहो कुठलाही धर्म घ्या, प्रत्येक धर्माला मनुष्याला शास्त्रजी मानवतेकडे येण्याचाच प्रयास केलेला आहे. मानवता हीच खरी पूजा सांगितलेली आहे. वेदांत मनोभाव काय सांगितलं, पहिल्याची भावून सांगितलं नसतं. चिंतन करूया, माणूस जन्मतात माणूस नाही म्हणून माणूस बोलण्याला सांगितलं, वेदानं सांगितलं. पुराणानं सांगितलं की आपल्या घरापासून 40 घर उजवीकडे 40 घर डावीकडे एक घर जर उपवास असेल तर मधल्या घराला अन्न खायचा अधिकार नाही. केवढे मानवत आहे, केवढे मानवत आहे. ज्यांनी खेळ खेळले तर देह लटकवला. आता हे संसाराबद्दल प्रभू असं म्हणतात, हे प्रभू तू यांना माफ कर, कारण हे काय करतात यांना कळत नाही. आणि केवळ हृदय छान आहे. कीर्तन करूया. प्रत्येक धर्मामध्ये असं नाही सांगितलं तर ते विशेष धर्माला पाहिलं, प्रत्येक धर्माला संयुक्त जपण्याचीच प्रेरणा माणसाला दिली नाही. पण माणसाने या सर्व गोष्टी बाजूला सांगितल्या, कारण मनुष्याच्या जीवनात कर्मकांड एवढं उंचावलं की त्याच्या खाली सत्य गाडून गेलं. मग निरंतर विचार सर्व करणारा काय वाचन होते तुम्हाला परिचय पत्र होते. निरंतर विषय वाचून बघा. जीवन संतुलित रखने का एकमात्र साधन है कर्मकांड. इससे आत्मा को मुक्ति नहीं मिलती असं काही लिहिलेलं आहे. परिचय पत्र होता मिशन की हे कर्मकांड जेवढे ना तुम्ही जेवढी पूजा होत वैकल्य करता याला फक्त जीवन संतुलित राहतं. त्याला आत्म्याला मोक्ष मिळत नाही. नाही मिळत मोक्ष. आत्म्याला मोक्ष तेव्हा मिळतो जेव्हा आत्म्याला परमात्म्याची समज प्राप्त होते. साधी गोष्ट आहे. समजा तुम्ही घराच्या बाहेर पडला आणि सोलापूरला किंवा त्याचं पुत्री पण काय समजा तुम्ही 4-5 दिवस फिरला आणि समजा एखाद्या एक इनपुट आठवली की एक व्यक्ती घरातून बाहेर पडले कामासाठी आणि ऍक्सिडेंट झाला आणि डोक्याला मार लागला आणि पूर्ण जॉईन झालं, सगळं विसरला. मी कोणा विसरला, घर विसरला, गाव विसरलं, नाव विसरला, हसत राहणार भटकणार, कुठल्यावर गावात जाणार, कुठेही जाणार. त्यानं किती प्रयत्न केला घरला यायचा तर तो घरी येऊ शकले नाही, कारण घराचा पत्ता विसरला. प्रेमाने बोला, घराचा पत्ता विसरला त्या संगीत. मग तो तेव्हा घरात येऊ शकणार जर त्याला त्याच्या ओळखीचा त्याचं घर होत असलेला भेटायचं. मग एकदा काय झालं, त्याच्या शेजारी राहणारा त्या संगीतजी एका 4 गावामध्ये गेला होता जिथं हा वेडा म्हणून फिरत होता. त्याला पाहिलं, अरे म्हणजे आपल्या शेजारचा म्हणजे हा म्हणजे तो काकांचा मुलगा 10-12 वर्षांमध्ये फिरायला लागलाय. त्यातून त्याला धरलं, विनंती केली शासनाची आणि त्याला अरे म्हणजे साहेब मला माहिती आहे तू कोण आहे. शासनाचं धरलं, आम्हाला मी एसटीनं घरी आणलं, घरात त्यांना तुला बघा म्हणजे तुमचा कुठं गावला आणि आमच्या गावात गावला 10 वर्षापूर्वी गेला होता, डोक्याला मार लागला होता, जाऊन त्याला सगळं विचारला.
पण त्याच्याच घर त्याला कधी प्राप्त झालं, त्याच्या घराचा पत्ता माहीत असलेला त्याला भेटला. त्याचा बाबा अर्जुन महाराजांना तुमच्या आत्मा ज्या घरात आला त्या घराचा पत्ता बाबा अर्जुन महाराजांना माहीत आहे. बाबा हातीजी महाराज तुम्हाला भेटल्यानंतरच तुमचा आत्मा तुमच्या घरात राहा. बाकी परवाना सासंगीतजी म्हणून सद्गुरू जाऊ शकताय. सासंगीतजी म्हणून सद्गुरू जाऊ शकताय. आणि सद्गुरू काय करतात, परमसत्याचं ज्ञान करून घेतात सासंगीतजी. आणि मग जीवन प्रकाश होतं, जीवन प्रेमयुक्त होतं, जीवन पवित्र होतं, जीवन द्वैतरहित होतं. असं शुद्ध जीवन भगवंताला अत्यंत प्रिय असतं. आणि असं शुद्ध जीवन ज्या जीवनात द्वैत नाही, ज्या जीवनात घृणा नाही, ज्या जीवनात अहंकार नाही, असं पवित्र जीवन भगवंताची भक्ती करतं. म्हणजे त्याचं प्रत्येक कर्म भगवंताची भक्ती होते. म्हणजे ना कर्मातून ईश्वर हवावा. वेदाला विचार झालं कर्माने ईश्वराची पूजा कर. असं नाही बसून तासभर देवपूजेत जाऊ घरात जाऊन पूजा कर. असं नाही झालं की व्रत वैकल्य करून पूजा कर. असं नाही झालं की निवड टाकून पूजा कर. असं नाही झालं की दान धर्म करून पूजा. कर्मे तो येशू भसावा. वेदांनी देखील निरोप दिला कर्माने ईश्वराची पूजा कर. मग कर्माने ईश्वराची पूजा करायला कर्म शुद्ध नको, शुद्ध करावा लागते. कर्म कशाच अधिष्ठान, कर्म भावनेच अधिष्ठान आहे. भावना शुद्ध असेल तर कर्म शुद्ध आहे. मग भावना शुद्ध होण्यासाठी भावनेला ज्ञान पाहिजे. ज्ञानाने भावना शुद्ध होते. भावना शुद्ध झाली की कर्म शुद्ध होते. आणि शुद्ध कर्म भगवंताची भक्ती. हा सांगितलं हायकोर्टाचा निकाल आहे. मला त्याच्यावर बदल होत नाही. तुम्हाला पटू दे अथवा नाही पटू दे. मी उद्या म्हणलं मला पूर्णपणे सुरू होते, मला पटत नाही. सूर्य म्हणलं का तुला पटत नाही काय प्रेमाने मला जरी नाही म्हणलं तर सिद्धांत बदलून का सूर्य उद्या काय पूर्वजन्म म्हणत काय नाही. भांडल्याला सूर्य पटत नाही, पूर्वजन्म होत सूर्य ठरवेल का मी पशु नाही. मला पटू दे मूळ सिद्धांतात बदल होत नाही. त्याच्या कुठल्याही जेवणाला पटू दे किंवा नाही पटू दे, पण शास्त्र प्रकृतीप्रमाणे हा सिद्धांत आहे, वैदिक सिद्धांत आहे. शास्त्रविधी की परमात्मा निर्गुण आहे, त्याला जाणूनच शास्त्रविधी हा जीवात्म्याला मोक्ष मिळते. त्या ईश्वरी सत्तेला जाणूनच माणूस बनतो. असा माणूस सर्वांचं प्रेम करू शकतो. अशा माणसाचंच जीवन पवित्र बनतं. त्याचा भेद निघून जातो. तसं तो संपतो. त्याचीच कर्माने ईश्वराची तो पूजा करू शकतो. हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही. इतिहासात साधू संतांचं जीवन बघा आणि अशा प्रकारचं सुंदर जीवन बनायचं काय निरंकार करतात एका ईश्वराचं ज्ञान देऊ. मग तुम्ही आता विषय समज काढला जास्त वेळ घेत नाही. काय सांगितली पुन्हा सांगतो. मग कोणतरी म्हणेल मग आम्ही देवराची पुस्तक ते काय ते देव नाहीत का प्रश्न आहे.